मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी। आजचा दिवस तसा मोठ्या घडामोडींचा राहिलेला आहे। जाणून घेऊयात एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। त्यांनी आपण सुरुवात करूयात। हिंदू हृदय सम्राट हे नाव वापरल्यावरून नवा वाद झालेला आहे। बाळासाहेब ठाकरेच हिंदू हृदय सम्राट आहेत असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। राज आणि उद्धव ठाकरे याबद्दल काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं। आता क्षणाची ही ब्रेकिंग न्यूज, मोठी बातमी आपण बघतोय की हिंदू हृदय सम्राट ही उपाधी राज ठाकरेंना वापरल्यावरून नवा वाद निर्माण झालेला आहे। बाळासाहेब ठाकरेच हिंदू हृदय सम्राट असल्याचं राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। राज आणि उद्धव याबद्दल काय उत्तर देत आहेत किंवा काय बोलतायत हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। बघूयात याबद्दल काय प्रतिक्रिया म्हटलं। मला असं वाटतंय की आज राजसाहेबांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला, प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला एक ऊर्जा दिलेली आहे। हिंदू रक्त आज आमच्या अंगात सळसळतंय असं आम्हाला झेंडा पाहिल्यापासून वाटतंय। आणि मला वाटतं की बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं हिंदुस्थान हा सन्माननीय राजसाहेबच पुढे नेऊ शकतात आणि त्याची सुरुवात आज या अधिवेशनापासून झालेली आहे। शिवसेनाही भगवा रंगाचा वापर करते, मात्र शिवसेनेतलं हिंदुत्व संपलं। त्याने हिंदू हृदय सम्राट हे लावणं सोडून दिलेलं आहे। त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातला देशाचा हिंदू हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे। यानंतर थेट जाऊयात मनसेच्या अधिवेशनात। शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे जनक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून आणि सदैव आमच्या पाठीशी असणारे, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे द्रष्टे नेते राजसाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाला आणि नेतृत्वाला सलाम करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या राज्यव्यापी अधिवेशनासाठी उपस्थित तमाम बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर मी पहिल्या सत्रामध्ये जेव्हा सांस्कृतिक क्षेत्राचे ठराव मांडण्यात येणार होते तेव्हा येणार होतो, पण दुर्दैवानं माझं शूटिंग वेळेत संपलं नाही आणि त्यामुळे मला यायला उशीर झाला। मी दिलगिरी व्यक्त करतो, पण माझ्या विनंतीला मान देऊन अभिजित पानसे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी मला 2 मिनिटं इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे। मला माझ्या या सर्व कार्यकर्त्या मित्रांशी 2 घटका बोलायचे आहेत, म्हणूनच मी इथे या मंचावरती उपस्थित आहे। आज आपण हे राज्यव्यापी अधिवेशन इथे मोठ्या उत्साहात साजरे करतो आहोत। तर सर्वप्रथम मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि वाहतूक पोलीस या सगळ्यांचे आपण मनापासून आभार मानूया। त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला साथ दिली आहे त्याबद्दल खरंच त्यांचे ऋण फेडावे तेवढे कमी आहेत। मला इथे आल्यानंतर कळलं की पहिल्या सत्रामध्ये झेंडा बदललेला कळला, दुसऱ्या सत्रामध्ये अजेंडा कळणार आहे। मला अनेक पत्रकारांनी विचारलं की झेंडा बदलला त्याबद्दल तुमचं काय मत आहे। म्हटलं हो, झेंडा बदललाय, अजेंडा बदलणार नाही होत, आमचा अजेंडा तोच असणार आहे। राजसाहेबांनी अनेक वेळा वेळोवेळी आपल्याला वेळेपूर्वी सूचना देऊनही आपण त्याकडे डोळसकडे पाहिलंय की नाही हा प्रश्न यावेळी मनात येतो। या झेंड्याकडे बघून मला प्रथम दर्शनी असं वाटलं की झेंड्याच्या खालती मातीचा रंग आहे बघा, मातीचा रंग। यातून कदाचित आपल्याला हेच सुचवायचं आहे की आमचे पाय अजूनही महाराष्ट्राच्या मातीत आहेत, ते आम्ही घट्ट रोवणार आहोत आणि आभाळभर जगभर आम्ही हा भगवा पसरवणार आहोत, पण आमचे पाय या। आणि अधिवेशनात अभिनेता पुष्कर श्रोत्री जे आहे आपलं मत मनोगत व्यक्त करताना दिसत होता। यानंतर बघूयात शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना खेळवत आहेत। मनसेच्या बदलत्या भूमिकेवरती भाजप प्रवक्ते गणेश हाकेंनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेनेचा मतदार वळवण्यासाठी शरद पवारांची ही राजकीय खेळी असल्याचा आरोप
भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी केला. त्यांनी असं म्हटलंय की शरद पवार हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना खेळवतात. आज मनसेचं महाअधिवेशन पार पडतंय. या महाअधिवेशनामध्ये सगळ्यांना जी उत्सुकता होती की मनसेचा ध्वज बदलतोय, मनसेचा ध्वज हा भगवा होतोय, रंग बदलला पण भविष्य बदलणार आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आज अखेर मनसेने आपला भगवा ध्वज समोर आणला. आणि त्याचबरोबर मनसेमधलं पुढलं नेतृत्व अमित ठाकरे यांना देखील समोर आणण्यात आलं. त्याचवेळी राज ठाकरेंनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याच्यावरती ध्वजावरती राजमुद्रा बघायला मिळाली. पण मनसे आता हिंदुत्वाची स्पेस कॅप्चर करण्याचा, म्हणजे ती पूर्णपणे व्यापण्याचा प्रयत्न करतोय. कारण आता शिवसेना सेक्युलर पक्षांबरोबर गेलेली आहे, तिने हिंदुत्वाची कास सोडलेली आहे, असे आरोप आता शिवसेनेवरती होताना दिसत आहेत. आणि शिवसेनेची ही स्पेस मनसेने व्यापली आहे असं म्हटलं जात असताना यात भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी असं मत व्यक्त केलं किंवा असा आरोप केला. त्यांनी असं म्हटलंय की शरद पवार हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनाही खेळवतात, ते राजकारण करतात आणि शिवसेनेचा मतदार हिंदुत्वाच्या नावाने राज ठाकरेंकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत असं त्यांनी म्हटलेलं आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके आपल्याबरोबर आहेत. स्वाती, गणेश हाकेंनी नेमकं काय म्हटलंय? खरं तर गणेश हाके यांनी अत्यंत गंभीर आरोप लावले शरद पवारांवर. त्यांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष याची जी आता पक्षाची प्रतिमा बदलण्याची जी काही कसरत सुरू आहे ते सगळं एक राजकीय षडयंत्र आहे. आणि हे राजकीय षडयंत्र कोणाचं, तर ते शरद पवारांचं आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना खेळवत आहेत. आणि या दरम्यान जी काही शिवसेना ही आता हिरवी झालेली आहे, म्हणजे सेक्युलर झालेली आहे. त्यामुळे जो काही वोटर आहे, जो दुःखी झालेला आणि जो वळणारा, तो इतरत्र कुठे वळू नये म्हणून ही सगळी खेळी केलेली आहे शरद पवारांनी, असा फार मोठा आरोप जो आहे गणेश हाकेंनी केलेला आहे. धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल. गणेश हाकेंनी काय आरोप केल्याचं आपण बघतो. शरद पवार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना खेळवतात, राजकारण करतात ते असं त्यांनी म्हटलंय. बघूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय, त्यांची प्रतिक्रिया पाहूयात प्रत्यक्ष. गेल्या आपण 6-7 महिन्याचं महाराष्ट्रातलं जर राजकारण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की राज ठाकरे असतील काय किंवा उद्धव ठाकरे काय असतील काय, या दोघांनाही खेळवण्याचं काम कोण करतंय हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. शरद पवार ह्या दोघांनाही खेळवण्याचं काम करतायत. शिवसेना ही हिरवी बनलेली आहे, त्यामुळं जो शिवसेनेकडे असलेला जो काही हिंदू वोटर आहे तो डायव्हर्ट दुसरीकडे न होता अन्य ठिकाणी कुठंतरी व्हावा, म्हणजेच मनसेकडे व्हावा. आणि म्हणून मनसेच्या या विचारांमध्ये बदल करण्याचं मला असं वाटतं काम हे एक राजकारणाचा षडयंत्राचा भाग आहे आणि याच्या मागे शरद पवार आहे. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की भाजप सरकारच्या काळात ज्या नेत्यांचे फोन टॅपिंग आणि स्नूपिंग करण्यात आले होते त्याची चौकशी आता महाविकास आघाडी सरकारने सुरू केली आहे. महाराष्ट्र सायबर सेल याची चौकशी करणार आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. नुकताच दिग्विजय सिंग यांनी याबद्दलचा गंभीर आरोप केला होता की भाजप सरकारने फोन टॅपिंग आणि स्नूपिंग केलं, त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. सागर, काय माहिती याबद्दल? गृह मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेली जी माहिती आहे त्यानुसार सायबर सेलला या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच दिग्विजय सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, यांनी प्रश्न ट्विट करून या संदर्भात मुद्दा छेडला होता की ज्यावेळेस राज्यामध्ये भाजपाचं सरकार होतं त्यावेळेस आघाडीतल्या अनेक नेत्यांचं फोन टॅपिंग केलं जात होतं आणि लक्ष ठेवलं जात होतं. नेमका याच मुद्द्यावरून आघाडीमध्ये आता काही नेत्यांनी या संदर्भात चौकशीची मागणी देखील केली होती. अर्थात या संदर्भात अधिकृतरित्या थेट माध्यमांसमोर कुणीही प्रतिक्रिया दिली नाहीये, पण सायबर सेलच्या वतीने, सायबर सेल जे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं त्यांना मात्र गृह मंत्रालयाच्या वतीने या संदर्भातली चौकशी करावी आणि त्याच्या मागे नेमकं कोण होतं याचा तपास करावा असे आदेश दिल्याचं समजतंय. धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल. फोन टॅपिंग आणि स्नूपिंगच्या मुद्द्याला घेऊन आता महाविकास आघाडीने गृह मंत्रालयामार्फत चौकशीचे आदेश देऊ केलेले आहेत. पुढे पाहूयात. न्यूज 18 लोकमतने 6 जानेवारीलाच मनसेचा नवीन झेंडा दाखवला होता आणि
त्याच झेंड्याचं मनसेच्या महाधिवेशनात आज अनावरण करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नव्या झेंड्याचं अनावरण आज करण्यात आलं. आणि खुद्द या झेंड्याचं अनावरण करत असताना पुढलं नेतृत्व म्हणून, एक युवा नेतृत्व म्हणून अमित ठाकरे यांना देखील व्यासपीठावरती आज लॉन्च करण्यात आलं, त्यांना पुढे आणण्यात आलं. याबद्दल मनसैनिकांनी आनंद व्यक्त केला. सर्व पदाधिकारी बांधवांनो, भगिनींनो, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करतो. अजून बरेच लोक येत आहेत, बाहेर बरेच जण अडकलेत. माझं जे काही भाषण आहे ते संध्याकाळी होणार आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं अधिवेशन आज इथे संपन्न होत आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने. मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि गेले काही दिवस ज्या गोष्टींची चर्चा सुरू होती तो पक्षाचा नवा ध्वज मी आपल्यासमोर सादर करतो. त्यामुळे आज मनसेचा हा राजमुद्रा असलेला झेंडा प्रदर्शित झाल्यानंतर आता वेगवेगळ्या अर्थाने त्यावरती प्रतिक्रिया उपस्थित होताना दिसत आहेत. राजमुद्रा या झेंड्यावरती बघायला मिळते आणि खाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं नाव त्या ठिकाणी दिसतं आहे खाली. हा नवीन झेंडा, मनसेची नवीन बदललेली भूमिका, त्याबद्दल राज ठाकरे आज संध्याकाळी काय भावना व्यक्त करतात. म्हणजे झेंडा तर बदललाय, मग अजेंडाही बदललाय का? अजेंड्यामध्ये नेमके काय मुद्दे असणार आहेत? तसंही हिंदुत्वाची कास मनसेने कधीच सोडली नव्हती असं स्पष्टीकरण वारंवार त्या कार्यकर्त्यांकडून दिलं जाते. पण हे यापूर्वीचा म्हणजे मनसेचा पूर्वीचा झेंडा आणि नंतरचा झेंडा म्हणजे बघा 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरेंनी शिवसेनेतनं राजीनामा देऊन ज्यावेळेस ते बाहेर पडले त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती की मी कुठल्याही पक्षात जाणार नाही आणि लवकरच मी माझी भूमिका स्पष्ट करेन. मग त्यांनी स्पष्ट केलं की मी एक स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन करतोय आणि अर्थात तो होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्यावेळेचा पहिला हा झेंडा जो आपण बघतोय ज्यामध्ये निळा, भगवा आणि हिरवा तिन्ही रंगांचा समावेश यामध्ये त्यावेळी बघायला मिळाला होता. आणि आता 23 जानेवारी 2020 या दिवशी मनसेचा बदललेला हा झेंडा म्हणजे ही मनसेची बदललेली भूमिका आहे का? या प्रश्नाचं उत्तर आज संध्याकाळी राज ठाकरेंच्या भाषणातूनच मिळू शकणार आहे. जाऊयात मनसेच्या महाधिवेशनात. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार सकाळपासून या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. त्यात तिथल्या सगळ्या उपस्थित पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतायत. अक्षय, राज ठाकरे संध्याकाळी नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण त्यातनंच आपल्याला उत्तर मिळू शकेल की बदललेला झेंडा तर मग अजेंडाही बदललाय का? अक्षय, विशाल, आपण जर बघितलं तर झेंडा बदलला आणि नक्कीच अजेंडाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बदलला. फक्त ज्या प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितलं की मनसेचा झेंडा जरी बदलला असला तरी दांडा तोच आहे, म्हणजे एकूण हे सुचवतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आक्रमकता हीच राहील. जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी हिंदुत्व स्वीकारलं, भगवा रंग स्वीकारला आणि झेंडा बदलवला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खळखट्याक भूमिका ही कायम राहणार आहे. आणि या सगळ्या संदर्भात आता पुढची ध्येय धोरणं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय असणार आहे, वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे, हे राज ठाकरे 7 वाजताच्या सुमारास स्पष्ट करतील. राज ठाकरे यांनी आज बहुप्रतीक्षित अशा झेंड्याचं प्रकाशन केलं आणि यानंतर प्रकाशनानंतर विविध ठराव मांडले गेले. सगळ्यात महत्त्वाचं अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग सुद्धा करण्यात आलं आणि अमित ठाकरे यांची निवड नेतेपदी आज करण्यात आलेली आहे. अनेक महत्त्वाच्या वक्तव्य आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून येत आहेत. जसं अविनाश जाधव यांनी सांगितलंय
की हिंदू हृदय सम्राट म्हणजे महाराष्ट्राचे देशाचे नवे हिंदू हृदय सम्राट हे आता यापुढे राज ठाकरे असतील. त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अनेक महाराष्ट्र सैनिकांनी काही अपेक्षा बोलून दाखवल्या आहे. राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करावा, शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घ्याव्या, कर्जमाफी त्यासोबतच हिंदुत्व या दोन्ही याचा बडेजाव करत जे पक्ष आपल्या ऊर बढवतात ह्यांचं सुद्धा राज ठाकरे यांनी खुलासा करावा, त्या पक्षांना तोंडघाशी पाडावं अशा अपेक्षा व्यक्त केल्या. तर दुसरीकडे आता यामागे राजकारण होताना दिसतंय. ह्या सगळ्यात गणेश हाके जे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते यांनी आरोप केलाय की राज ठाकरे हे शरद पवारांच्या निशाण्यावर चालतायत. आजचा कार्यक्रम आणि हिंदुत्वाची भूमिका हे सुद्धा शरद पवारांच्याच मार्गदर्शनाचा एक भाग असल्याचं गणेश हाके हे जे प्रवक्ते भारतीय जनता पार्टीचे यांच्याकडनं सांगण्यात आलंय. यासोबतच ज्या राजमुद्रेचा वापर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्यामध्ये करण्यात आला, या राजमुद्रेच्या वापरावरनं संभाजी ब्रिगेड असो यासोबतच मराठा क्रांती मोर्चा असो हे आक्रमक झालाय आणि यांनी याचा विरोध केलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची आजची जी भूमिका असणार आहे ती अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे, महत्त्वाचं मार्गदर्शन असणार आहे. आणि गेल्या काळात सातत्यानं डाऊनफॉल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा होता. राजकीय अपयशाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्यानं समोर जात होती आणि याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज नवी ऊर्जा घालणार अशा प्रकारचं बोललं जात असतं. नेमकी कुठली ऊर्जा राज ठाकरे हे कार्यकर्त्यांमध्ये फुकणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण साधारण 20,000 कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या या महाधिवेशनाला राज्यभरातनं मोठ्या याच्यात उपस्थित असतील. पण अक्षय, सगळ्यांना उत्सुकता आहे राज ठाकरेंच्या भाषणाबद्दलची. बरोबर किती वाजता ते या अधिवेशनात येतील आणि त्यांचं भाषण किती वाजता सुरू होणार आहे? आपण जर बघितलं तर राज ठाकरे पहिल्या सत्रापर्यंत होते, यानंतर राज ठाकरे आता परत गेलेले आहेत आणि राज ठाकरे हे 7च्या सुमारास येतील आणि त्याच वेळी आल्यानंतर काही महत्त्वाचे ठराव राज ठाकरे स्वतः बसून ऐकतील आणि यानंतर राज ठाकरे सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना संबोधित करतील. आणि राज ठाकरे संबोधित केल्यानंतर एक त्यांचं समारंभाचं निरोपाचं भाषण असणार आहे आणि त्यानंतर ह्या समारोपीय भाषणानंतर आजच्या अधिवेशनाचा जो आहे हा या ठिकाणी समारोप होईल. मात्र येत्या काळात राज ठाकरे हे काय त्यांच्या अजेंड्यावर कुठले मुद्दे असतील. आज महत्त्वाचं म्हणजे एक कॅबिनेट जी असणार आहे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं एक कॅबिनेटची स्थापना केली जाईल, जे राज्यामध्ये मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळावर नजर ठेवण्यासाठी या कॅबिनेटची आवश्यकता असणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि हे सगळे विषय जे आहे आज राज ठाकरे आपल्या भाषणातनं स्पष्ट करतील. साधारण 7:15च्या सुमारास राज ठाकरे यांच्या भाषणाला आज सुरुवात होत आहे. एकीकडे बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि याचंच औचित्य साधत आज राज ठाकरे यांनी सुद्धा हे महाधिवेशन बनवलं. त्यामुळे बरोबर आज दोघंही काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आम्ही वेळोवेळी तुझ्याकडे याविषयी माहिती घेण्याकरता येत राहू. पण आज अधिवेशनामध्ये बरोबर 7 वाजता राज ठाकरे बोलायला सुरुवात करतील. त्यामुळे बदललेला झेंडा आणि बदललेला अजेंडा काय नेमका असणार आहे, काय मुद्दे आहेत पुढल्या वाटचालीचे, राज ठाकरे आज काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. संध्याकाळी बरोबर 7 वाजता या अधिवेशनात ते बोलतील. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज अशी की 2017 मध्ये पुणे सनबर्न महोत्सवात झालेल्या स्फोटातल्या आरोपीला महाराष्ट्र एटीएसनं बंगालमधून अटक केली आहे. प्रताप हाजरा असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. नालासोपारा शस्त्रास्त्र प्रकरणी सुद्धा तो आरोपी आहे असं कळत आहे. महाराष्ट्र एटीएसनं त्याला अटक केलेली आहे. अखेर अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता आपल्याबरोबर आहे. विवेक, क्या जानकारी इस बारे में? आपको बताना चाहिए ये पूरा मामला काफी संगीन है कि जब कुछ साल पहले मुंबई से सटे नाला सोपारा में बड़ा आर्म्स हॉल आईटीएस ने बरामद किया था और उसके ऊपर कई लोगों को गिरफ्तार किया था, लेकिन उसका जो मुख्य आरोपी था इसका नाम प्रताप हाजरा बताया जाता है, वो काफी दिनों से लापता था और एटीएस का दावा है कि उसे पश्चिम बंगाल से गिरफ्तार कर लिया गया और गिरफ्तार करने के बाद उसे मुंबई लाया गया है. और उसकी पूछताछ पता चला कि 2017 में जब पुणे में सनबर्न का एक बड़ा इवेंट है वो हुआ करता था, वहां पर भी देसी
बम बनाकर उसने धमाके किए थे। हालांकि उस धमाके में कोई हताहत नहीं हुई थी, लेकिन उस धमाके की जांच भी महाराष्ट्र एटीएस कर रही थी और एटीएस को ये बड़ी सफलता मिली है कि लगभग 3 साल बाद जो इसका मुख्य आरोपी है सलमान धमाके का और नालासोपारा आर्म्स मामले में, इस मुख्य आरोपी को बंगाल से गिरफ्तार कर अभी मुंबई लाया गया है और एटीएस का दावा है कि इसकी गिरफ्तारी से कई मामले सुलझ सकते हैं और कई बड़े खुलासे भी हो सकते हैं। धन्यवाद विवेक, इस पुरे जानकारी के लिए। एटीएसनं सनमन प्रकरणातला, सनमन बॉम्बस्फोट प्रकरणातला जो आरोपी आहे त्याला अखेर अटक केल्याचं आपण बघतोय। एक मोठी कारवाई महाराष्ट्र एटीएसने ही केली आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत मनसेच्या महाधिवेशनाबद्दलच्या घडामोडी। आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आज मनसेच्या वतीने मनसेचं पुढलं नेतृत्व अमित ठाकरे यांना व्यासपीठावरती आणण्यात आलं आणि जेव्हा त्यांना व्यासपीठावरती आणण्यात आलं त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, त्यांचं अभिनंदन केलं। अमित ठाकरेने हातात तलवार घेत व्यासपीठावरती एंट्री घेतली आणि शिक्षणाचा ठराव त्यांनी मांडलेला आहे। यापुढे शिक्षणाच्या मुद्द्यांना घेऊन अमित ठाकरे स्वतः मैदानात उतरणार असल्याचं अमित ठाकरेंनी म्हटलेलं आहे। यावेळी अमित ठाकरेंची ज्यावेळेस व्यासपीठावरती त्यांची एंट्री झाली, ज्यावेळेस ते आले त्यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील भावुक झाल्याचं बघायला मिळालं। अमितची पत्नी राज ठाकरेंच्या सौभाग्यवती आणि शिवाय अमितची बहीण देखील। आणि आता याच्या पुढील कार्यक्रम, सर्वप्रथम मला सन्माननीय राज साहेबांचा खूप खूप धन्यवाद द्यायचे त्यांना। ऐका तरी का, मी आज ठराव मांडणार हे त्यांनी मला काल संध्याकाळी सांगितलं। त्यामुळे पायाखालची जमीन सटकणं काय असतं हा अनुभव मला त्यांच्यामुळे मिळाला, म्हणून त्यांचे खूप खूप आभार। येत्या 2 महिन्यात पक्षाला 14 वर्ष पूर्ण होतील, त्यामुळे आपण 14 वर्ष पकडूनच चालू। 14 वर्षातलं हे पहिलं आपलं अधिवेशन आणि 27 वर्षात मी पहिल्यांदा व्यासपीठावर बोलतोय। त्यामुळे हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे। त्यामुळे तुम्ही आज किंबहुना ह्याच्या आधी पण जे प्रेम आणि जो प्रतिसाद मला दिलात तो ह्या पुढेही द्याल अशी मी आई जगदंबेची चरणी प्रार्थना करतो। आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी शिक्षण ठराव हा तुमच्या समोर मांडतो। परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे पुनर्रचना होणे आवश्यक आहे। लहान मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याची त्वरित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे। महाराष्ट्रात जागतिक गुणवत्तेचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी क्रीडा विद्यापीठ होणे अतिशय आवश्यक आहे। आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारच्या मार्गदर्शनासाठी ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरू होणे गरजेचे आहे। हा ठराव मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मांडत आहे। आपल्यासोबत अमित यांच्या पत्नी मिताली आहेत। मितालीजी, कसं वाटलं आज तुमच्या पतीची मनसेचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे? बरं वाटलं। मी बघितलं तुम्ही आणि उर्वशी दोघी बघत होत्या, डोळ्यात पाणी आलं होतं तुमच्या। हो, डोळ्यात थोडं पाणी आलं। आपल्यासोबत राज ठाकरे यांच्या पत्नी आणि अमितच्या आई शर्मिला ठाकरे आहे। आपण काही वेळापूर्वी त्यांच्याशी बातचीत केली होती। आता घोषणा झाली आहे अमितच्या नावाची, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया आहे की मला बघताना एकदम असं माझं ऊर भरून आलं, मला काटा आला आणि मला तुमच्याकडनंच कळलं होतं, पण मला अशी खूप इच्छा होती की त्याला राजकारणात आवड असेल त्यांनी जरूर काम करावं आणि मी सगळ्या नेत्यांचे आभार मानेन की ज्यांनी हा ठराव पास केला। एकूण या सगळ्या संदर्भात आज काही चर्चा झाली होती? म्हणजे तुम्हाला ज्यावेळी आम्ही बातम्या ऐकल्या त्यानंतर अमितची काही चर्चा तुमची झाली होती? नव्हती झाली आणि आम्हाला त्याला खरं सांगतो, तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवा, आम्हाला त्याला नेता करणार हेही माहित नव्हतं,
मला काल रात्री 10 वाजता कळलं की तो फक्त एक ठराव मांडणार आहे. पण ते पण माझ्या दृष्टीने खूप होतं, कारण तो आतापर्यंत कधी स्टेजवर गेलेला नव्हता ना कधी बोलला होता माईक समोर. तर हे खूप मोठं असतं की एका पक्षाचा आपल्या जाऊन ठराव मांडणं. आम्हाला तेवढंच माहिती होतं. तुम्ही राज ठाकरे यांना नेहमी बघत आलात, तुम्ही दरवेळी त्यांची भाषणं ऐकायला स्वतः आवर्जून उपस्थित असतात. आज मुलगा स्टेजवर गेला, काय अपेक्षा करतात त्याच्याकडनं येत्या काळात या राजकीय वाटचाली संदर्भात? मला असं वाटतं महाराष्ट्रात करण्यासारखी खूप कामं आहेत. विद्यार्थ्यांचं असू दे, शेतकऱ्यांचं असू दे, नोकरदारांचं असू दे, रेल्वेचं असू दे. मला असं वाटतं कुठल्याही पदाच्या मागे किंवा कुठच्याही ह्याच्या मागे न धावता लोकांची कामं केली तर लोक आपसूक आपल्या मागे येतात. आज एकूणच घरात आता 2 व्यक्ती राजकारणात झाले आहे. आज आनंदाचा दिवस आहे. आज एकूण म्हणजे घरगुती काय घरी काय असणार आहे, घरी वातावरण कसं मला आहे? असं वाटतं आम्हाला खूप आनंद असेल. तुम्ही बघत असाल तर आतापर्यंत माझी सासूबाई कधी कुठच्याही राजकीय म्हणजे पहिल्या सभेला पण माझ्या साहेबांच्या त्या नव्हत्या आलेल्या, पण आज त्या स्वतः इथे उपस्थित आहेत त्याला आशीर्वाद द्यायला. आपण बघितलं राज ठाकरे यांच्या आई पण आहे. आधी कसं वाटतंय आज नातवाला स्टेजवर बघितलं? आनंद झाला. काय वाटतं नातवानी काय काम करावं? तुम्ही मुलाला नेहमी बघत आलाय राज ठाकरेच्या रूपाने. त्याचं काम करेल. अच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत. चला थोडं भूतकाळात जाऊयात आणि शिवाय वर्तमानाचंही दृश्य आपण जाणून घेऊयात. मनसेचा पूर्वीचा झेंडा म्हणजे 2006 मध्ये जेव्हा यशवंतराव चव्हाण संकुलात हा झेंडा जो आहे तो पुढे आणण्यात आला, नेमका पक्ष कोणता असेल त्याचं नाव पुढे आणण्यात आलं, ती दृश्य आणि आता मनसेचा नवीन झेंडा त्याची ही दृश्य. 9 मार्च 2006 आणि आज आहे 23 जानेवारी 2020. दरम्यान मनसेच्या झेंड्यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्यात तेही पाहूया. मुझे पता नहीं राज मुद्रा इस्तेमाल करना कहाँ तक उचित है, ये तो कानूनी तौर पर देखना चाहिए, मुझे आइडिया नहीं इसके। सर, एमएनएस ने बोला है कि शैडो मंत्री बनाने की वो तैयारी करेंगे। हर एक मंत्री एमएनएस की तैयारी है, राज ठाकरे की तैयारी है कि एमएनएस अच्छी बात है, से शैडो मंत्री बनाएंगे, हर मंत्री के ऊपर निगाह रखेंगे, उनके कामकाज जरूर रखे। सिर्फ वो एमएनएस ही क्यों, बीजेपी रखे, एमएनएस रखे और आम आदमी भी रखे। ये तो कारोबार ट्रांसपेरेंट होना ही चाहिए। जब सरकार बनी है तो सरकार का काम ट्रांसपेरेंट होना चाहिए और लोगों के हित में काम होना चाहिए। और जरूर क्रिटिसिज्म होगा तो जरूर हम स्वीकार, अगर बात सही है तो स्वीकार करें। सर, मनसेच्या झेंड्याचं अनावरण झालेलं आहे, भगवा झेंडा त्यांनी अनावरण केलेलं आहे, भगव्याकडे वाटचाल दिसते आहे. नाही, चांगली गोष्ट आहे ना, की असं आहे की प्रत्येकाला आपापल्या पक्षाचं जे आहे झेंडा बदलण्याचा अधिकार आहे, आयडिओलॉजीसुद्धा बदलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये ते काही फार वावगाय अशातला काही भाग नाही. आता त्याचा परिणाम जनतेवर कसा होतो ते मात्र आपल्याला पाहावं लागेल. तसं राज ठाकरे साहेब एक प्रयोगशील असं नेतृत्व आहे. वेगवेगळे प्रयोग संकल्प करत ते आपला पक्ष उभारणी वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. मला वाटतं मध्यंतरीच्या काळात राजकारणात चढउतार होत असतात. परत नवा आयाम देऊन, नवा झेंडा घेऊन, नवी भूमिका घेऊन जर ते महाराष्ट्रात काम करणार असतील तर निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता स्वागत करेल. शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडल्यानंतर हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तर अस्वस्थ शिवसेना प्रमुखांना हिंदुत्वाला मानणारा वर्गसुद्धा त्यांच्याकडे आकृष्ट होऊ शकेल. हे असं आहे की भगवा हा तर आपल्या जीवनाचा भाग आहे, वारकरी संप्रदायाचा आहे. आपल्या तिरंग्याला सुद्धा भगवा आहे. आमचं काँग्रेसच्या पक्षाचं भगवा आहे. भगवा आणि आपण एक आहोत, त्याचा विषय कुठे येतो? भगवा घेऊन जातो यात काय आश्चर्य?